नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवत नेई, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. रामराम मंडळी, करता शेतकरीच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण गुरुजीसोबत बोलत असताना महिलांच्या विषयी गुरुजी सांगत होते. महिलांचं शेतीतलं योगदान, आता हे तर आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे, म्हणजे आपण ते कबूलही करतो. नुसतं कबूल करून उपयोग नाही, आपण फक्त त्यांना त्याचं क्रेडिट देत नाही जाहीर. पण हे सगळं असताना हे महिलाला जे डावलायचा कार्यक्रम आहे, हे काय अचानक नसन घडला. आता माझ्या गावाचं जर उदाहरण समजा तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, तर माझ्या गावात राम मंदिर आहे आणि राम मंदिरामध्ये सीतामाई आहे ना, ती रामाच्या उजव्या हाताला आहे. आता म्हणतात ना, उजवी बाजू जरा सरस असते, म्हणजे बाकीच्या विचाराच्या वेळेच्या बाबतीत नाही घ्यायची आपण. ही असं जे उजवी बाजू म्हणते, जी जरा जास्त सक्रिय असते, त्याला आपण उजवी बाजू म्हणतो. आणि ती उजव्या हाताला सीता असल्यामुळं आमच्या गावातले जेवढे बी लग्न होऊन गावात पहिल्यांदा येतात ना, तेवढे बी लोक आधी नवरीच्या पाय पडतात. म्हणजे नवरदेव नवरीच्या पाय पडतो, म्हणजे याचा अर्थ स्त्रीला उच्च दर्जा दिलेला आहे. पर ही परंपरा आहे, म्हणजे ती हजारो वर्षाची असणार. मग परंपरा हजारो वर्षाची जी रीत पडत आलेली आहे, याचा अर्थ महिला अगोदर काहीतरी वजनदारच असतात. वजनदार म्हणजे त्याचं चलत असेल, असं काहीतरी असल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाहीत. पण ह्यो माणसानं डबका मारला कवा, त्याचं हिसकून कवा घेतलं, हे जरा आपण जाणून घेणं लय गरजेची गोष्ट आहे. गुरुजी, तुम्ही आमचा चाललेला संवाद तर ऐकलाच असेल, तर जरा त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. कारण माझ्या गावामध्ये मी सुद्धा माझ्या बायकोच्या पाय पडलेलो आहे, माझे वडील माझ्या आईच्या पाय पडलेले आहेत, आजोबा आजीच्या, म्हणजे सगळ्या अशा परंपरा. पुढं आपलं पोरग बी हां पडणारच आहे. पण नंतर त्या पाया पडण्याचा पुढच्या वागण्यावरती चांगला परिणाम झाला का? मग तेच म्हणलं की काय होतं की आमच्या गावात एकदाच फक्त आम्ही उजाडात पाय पडतो. अच्छा, उजेडात एकदाच पाया पडता. बर बर बर. तर मला म्हणायचं असं की हे जे त्यांचे जे अधिकार आहेत, त्यांच्या ज्या क्षमतावर जे काही आपण पांघरून घातलेले, तर हे कधीपासून घातलं असेल, कसं कसं झालं असेल? तुझा प्रश्न खूप महत्वाचा आहे. आपण गेल्या वेळी स्त्रीचं आत्ताचं रूप, तिची सद्यस्थिती आणि त्या संदर्भामध्ये स्त्रीने आणि पुरुषांनी कसं वागावं त्याच्याबद्दल आपण बोललो. पण ह्या सगळ्याला जो एक इतिहास आहे, तो इतिहास आपण अगदी थोडक्यात पण त्याच्यातले टप्पे जाणून घेणं ही गोष्ट गरजेची आहे. काय झालं, जेव्हा मानवी संस्कृतीला सुरुवात झाली त्यावेळेला ना, या स्त्रीला अतिशय आदराचं स्थान होतं. त्याचं कारण असं होतं की निर्मिती क्षमता ही त्या स्त्रीकडे पुरुषापेक्षा निश्चितपणे जास्त होती, ती निसर्गाने दिलेली होती. त्यावेळेच्या पुरुषाचा हा जमिनीबरोबर लगतचा संबंध होता. तेव्हा शेती आली नव्हती, पण या निसर्गामधून वृक्षांची, झाडांची निर्मिती होते हे त्या पुरुषालाही दिसत होतं. म्हणून जशी निर्मितीक्षम अशी जमीन आहे, तशीच निर्मितीक्षम अशी स्त्री आहे. आणि म्हणून आपण भूमाता या दोघांना तितक्याच आदराचं स्थान हे त्या समाजामध्ये दिलं जात होतं. मग काय झालं की शिकार करायला लागला माणूस, म्हणजे पुरुष. संगोपनाची जास्त जबाबदारी ही त्या स्त्रीवरती आली.
पण तरीही तिला तिच्या या पिल्लांचं छोट्यांचं संरक्षण करायचं होतंच. म्हणजे शिकारीला आक्रमकता लागते, पण संरक्षणासाठी सुद्धा आक्रमकता लागते. फक्त संरक्षणासाठी जी आक्रमकता लागते तिला एक सीमा असते आणि ती सीमा पाळून त्या आक्रमकतेमध्ये ती स्त्री राहत सुद्धा होती. मग काय झालं, साधारणपणे 12 ते 13 हजार वर्षांपूर्वी कृषी संस्कृती जन्माला आली आणि शेत करू लागले. ती पण फिरती शेती होती पहिल्या काळात. आत्ता पण आदिवासी समाजामध्ये ते पाहायला मिळतं. तर ही शेती जेव्हा आली त्यावेळेला स्त्रीच्या एकंदर भूमिकेमध्ये आणि तिच्या कामांमध्ये भरच पडली. म्हणजे तिचं महत्व कमी नाही झालं, नाही, हो, वाढलं उलट, कारण तिचं कामही वाढलं, तिच्या भूमिका वाढल्या. आणि म्हणूनच ना, जेव्हा पूजनीय अशा देवता मानवी समाजात तयार झाल्या त्यामध्ये पहिल्यांदा त्या देवता होत्या. म्हणजे ती देवी होती, ती होती. देव नंतर आले. मग काय झालं की काही हजार वर्षांपूर्वी नागरी संस्कृती सुरू झाली जगामध्ये. नद्यांच्या आश्रयाने माणसांनी वस्त्या केल्या. तोपर्यंत शेती तो करायला लागला होता. एकदा स्थिर पद्धतीने जेव्हा जीवनशैली सुरू झाली तेव्हा त्या भूमिकांमध्ये खूप महत्वाचा फरक झाला. कारण जेव्हा तुम्ही एका जागी स्थिर राहता, अनेक पद्धतीचे व्यवसाय करता, व्यापार नावाची गोष्ट सुरू झाली. पहिल्यांदा देवाणघेवाण होती, त्याचं रूपांतर व्यापारामध्ये झालं, विनिमय चालू झाला, चलन आलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे ना स्त्री आणि पुरुष यांच्या भूमिकांमध्ये खूप महत्वाचे फरक झाले. हे फरक काय झाले तर आता स्त्रीकडे मालकी हक्क या पद्धतीने पाहायला लागली ती व्यवस्था, आणि भोगवस्तू म्हणून सुद्धा पाहायला लागली. आणि ह्या ज्या दोन विचारधारा निघाल्या ना, की स्त्री म्हणजे सत्ता आणि स्त्री म्हणजे भोगवस्तू, ह्या दोन दृष्टिकोनांमधून एक भूमिका पुरुषाची तयार झाली किंवा त्याने तयार केली आणि मग ती स्त्रीवरती लादली. कारण तोपर्यंत शस्त्र आणि अस्त्र याची विद्या ही पुरुषाकडेच आली होती. ज्ञानार्जन करण्यासाठी हळूहळू पुरुषच पुढे येत होते. म्हणजे एक काळ असा होता ना की गार्गी, मैत्रेयी अशा सगळ्या विद्वान स्त्रिया ह्या आपल्या समाजामध्ये सुद्धा, भारतीय समाजामध्ये सुद्धा होत्या. आणि हे जसं घडत गेलं तसं एक पक्की ठाम भूमिका ही आक्रमक बनली त्या पुरुषाची आणि भिडस्त बनली त्या स्त्रीची. म्हणजे तो ॲग्रेसिव्ह आणि ती सबमिसिव्ह असं झालं. पण प्रत्येक संस्कृतीमध्ये, प्रत्येक काळामध्ये विधायक बंड करणाऱ्या, म्हणजे क्रांती करणाऱ्या, क्रांती म्हणजे काय असतं ते बंडच असतं. तर ह्या क्रांती करणाऱ्या महिला आल्या, त्यांची एक पूर्ण जगभरातली यादी आहे. पण अगदी आपल्याच परिसरापुरतं किंवा परिघापुरतं जर आपण मर्यादित केलं आणि अगदी त्यालाही काळाचं बंधन घातलं की अगदी इतिहास काळातल्या बघूया, तर आपल्याला ना अशा स्त्रिया प्रत्येक ठिकाणी दिसतात. म्हणजे त्या काळामध्ये महाराष्ट्राचा विचार केला आपण, मध्ययुगीन महाराष्ट्राचा, तर त्याच्यामध्ये स्त्रीच्या पारंपरिक प्रतिमेमधून बाहेर पडलेल्या स्त्रिया आपल्याला दिसतात. मग त्या जिजाऊ साहेबांच्या रूपाने दिसतील, चांद बीबीच्या रूपाने दिसतील, पुढे गेल्यावरती उत्तर पेशवाईमध्ये अहिल्याबाईंच्या रूपाने दिसतील, कित्तूरची चेन्नम्मा आहे, झाशीच्या राणी आहेत. अगदी औरंगजेब आणि शिवकालामध्ये सुद्धा औरंगजेबाच्याकडे शाहिस्तेखानाच्या फौजेमध्ये राय बागन नावाची स्त्री होती की जिला पूर्ण सरदाराचा तिथे आदर तिचा किंवा आप तिचा राखला जात असेल. परंतु या व्यवस्थेने काय केलं माहिती आहे का, अशा कर्तृत्ववान स्त्रिया
या अपवादानेच राहतील असं पाहिलं. आणि त्यांच्याकडे ना खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व किंवा सत्ता जाईल असं पाहिलं नाही. आणि ज्या काही स्त्रिया आल्या, आता अहिल्याबाई आल्या राजकारणामध्ये कारण त्यांचे सासरे होते मल्हारराव, त्यांनी गुण ओळखले या आपल्या सुनेचे आणि तिला त्यांनी मार्गदर्शन केलं, तिला राजकारणामध्ये आणलं. म्हणजे त्या पुरुषालाही आपण दाद दिली पाहिजे की त्यांनी हे केलं. पण अहिल्याबाई जरी राजकारणामध्ये नेतृत्व त्यांचं होतं तरी समाज काही त्यांचं सगळं ऐकायला तयार नव्हता. म्हणजे त्यांची स्वतःची मुलगी आणि त्यांची सून या दोघीही जणी अहिल्याबाईंच्या समोर सती गेलेल्या आहेत इतिहासात. म्हणजे त्या स्त्रीला ना पूर्ण सत्ता कधी कोणी दिली नाही. आणि समाज असेल, धर्म असेल, या सगळ्याच्या पुढे त्यांनी दबूनच राहायचं असं त्यांना सांगितलं गेलं. आणि आता सतीच्या चालीचा विषय निघाला तर खरं म्हणजे त्या काळामध्ये या स्त्रीच्या जीवनावरती सुद्धा तिचा स्वतःचा हक्क नव्हता. अशा एका परिस्थितीमधून म्हणजे तुम्ही म्हणताय तसं की ती भोगाची वस्तू आणि मग माझ्यानंतर हिचा भोग, ह्या वस्तूचा भोग कोणी घ्यायचा नाही, मी माझ्याबरोबर घेऊन जाणार ती. आज कदाचित काही जणांना हे ऐकायला खूप कठीण आणि कटू वाटेल, पण हा विचार सुद्धा त्या चालीच्या मागे नव्हताच असं आपल्याला काही म्हणता येणार नाही. आणि मग काय झालं की ब्रिटिश आपल्याकडे आल्यावरती समाज सुधारणांचा एक ओघ आपल्या समाजामध्ये तयार झाला. म्हणजे आपण सतीची चाल बंद झाली, राजा राममोहन रॉय, हे सगळं आपण म्हणतोच. मग काय झालं की या ब्रिटिश काळामध्ये हळूहळू त्या स्त्रीची जी जीवन पद्धती होती ती थोडी बदलायला लागली. स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली. आता आपण महाराष्ट्राकडे जरी आलो तरी आपल्याला काय दिसेल की मुलींची शाळा म्हणजे भारतात चालू झाल्या, महाराष्ट्रात म्हणजे सरकारी शाळा, आणि सावित्रीबाई आणि फुल्यांनी मुलींची शाळा सुरू केली. फार मोठं क्रांतिकारी पाऊल आहे ते, की त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की ह्या सगळ्या समाजसुधारकांचं ना महत्त्व काय बघ, की ते ना असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, हे ह्यांच्या घरात व्हायला पाहिजे असं नाही. वाट्यावरच्या गप्पा नाही मारल्या. त्याने आपल्या घरापासून सुरुवात केली. आणि मला सावित्रीबाईंचं आणि ज्योतिराव फुल्यांचं अजून एका गोष्टीसाठी नेहमी कौतुक वाटतं की त्यांना जेव्हा मूल होत नव्हतं तेव्हा ज्योतिरावांवरती त्या काळामध्ये सुद्धा लोकांनी दडपण आणलंच की ही तुम्हाला मूल देत नाही. शेवटी ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलगा दत्तक घेतला, पुढे तो डॉक्टर झाला. म्हणजे त्यावेळेला ती उदार मनस्कता ना त्या दोघांनी दाखवली बरं का. म्हणजे ज्योतिरावांच्या विचार, आपण त्यांना महात्मा का म्हणतो ना, तर त्यांच्या विचारामधला हा जो सखोल असा भाग आहे आणि जो त्यांनी वैयक्तिक आयुष्यामध्ये आचरणात आणला त्याच्याकडे आपण स्त्रीच्या दृष्टिकोनातून सुद्धा पाहायला पाहिजे. मग काय झालं, महर्षी धोंडो केशव कर्वे त्यांनी काय केलं की त्यांनी शिक्षणाला स्त्रीच्या व्यवसायाभिमुख शिक्षणाची जोड दिली. ही आपण जी उदाहरणं घेतोय ना, ही उदाहरणं व्यक्ती म्हणून घेण्यापेक्षा टप्पे म्हणून घ्यायला हवीत. कारण अशा तऱ्हेने काम करणाऱ्या काही व्यक्ती या महाराष्ट्रात, भारतात, जगात सगळीकडे काम करत होत्या. मग त्या सुमारास काय झालं, विज्ञानाने ना गेल्या शतकाच्या मध्यावरती या स्त्रीच्या जीवनामध्ये एक क्रांती घडवून आणली. ती अशी होती की संतती प्रतिबंधक गोळ्या या स्त्रीला वापरता येऊ लागल्या. म्हणजे सतीमध्ये काय होतं, तिचा ना तिच्या आयुष्यावरती सुद्धा तिचा कंट्रोल नव्हता. आणि इथं प्रजननावरती, पुनरुत्पादनावरती तिचं स्वतःचं नियंत्रण आणण्याचा एक मार्ग विज्ञानाने त्या स्त्रीला दिला. आणि ही खूप महत्वाची गोष्ट मानली जाते. आणि मग किती मुलांना जन्म द्यायचा हे तिच्या हातात काही नव्हतंच ना, कधीच नव्हतं ना. त्याआधी तुझ्या लक्षात येईल की या गोष्टी र.धो. कर्व्यांनी आपल्या समाजामध्ये जेव्हा आणल्या तेव्हा या समाजातल्या अनेकांच्या विरोधाचा त्यांना सामना करावा लागला.
कारण ते सुद्धा एका बाजूने स्त्री हक्काचीच भाषा करत होते ना, की त्या स्त्रीला सुद्धा एक व्यक्ती म्हणून असलेला हक्क आहे तो तुम्ही द्या. पण आपण म्हणतो ना की काळाचे जे वारे असतात ना, ते समजून घ्यावे लागतात. त्यांना आपल्याला थांबवता येत नाही. त्यांना वळण कसं द्यायचं त्याचा विचार करावा लागतो. मग पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा ना या स्त्रीवादी चळवळीला सुरुवात झाली. स्त्रियांना हळूहळू शिक्षणाचे, व्यवसायाचे दरवाजे ते उघडत गेले. तिकडच्या स्त्रियांचाही प्रवास हा अगदी इंग्लंड अमेरिकेतल्या स्त्रियांचाही प्रवास फार सोपा नव्हता. त्यांना सुद्धा तिकडे त्यांच्या पातळीवरती अनेक अडचणींचा, मतदानाचा पण अधिकार नव्हता ना तिकडे. अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागला. म्हणजे स्त्रीची कथा ही अतिशय विश्वव्यापी आहे. सर मला एक मध्ये पडलेला प्रश्न आणि त्याच्यात सर, पुरुषानं स्त्रीला चारित्र्य नावाच्या एक भूलभुलैया अस्त्रानं हरवलंय का? प्रयत्न तर केला तसा. त्याचं कारण असं आहे की चारित्र्य नावाची गोष्ट ही स्त्रीकडेच एक्सक्लुझिव्हली असलीच पाहिजे. नावाचा जो एक नियम या पुरुषप्रधान संस्कृतीने घातला ना, तो माझ्या मते सर्वात दाहक आणि जाचक असा नियम होता. कारण तो फक्त तिला लागू होता. हो हो हो. आणि त्याच्यावर संशय घेतला की ती संपली. त्यामुळे काय झालं की भोगवस्तू म्हणून तिचं असणं हे फार महत्त्वाचं झालं. आणि स्त्रीचं चारित्र्य हा तिचा सर्वात मोठा दागिना आहे. किंवा शिंतोडे किंवा त्याला काचेची उपमा देणं, हे जर तू सगळं समाजात आलेलं बघितलंस तर तुझ्या असं लक्षात येईल की एका बाजूनं ही परंपरागत पद्धती त्या स्त्रीला किती पद्धतीनं बांधत होती. म्हणजे चारित्र्य हा जर विषय असेल तर तो उभयपक्षी असला पाहिजे ना, दोघांचं कडं पण पाहिजे. हो हो हो, बरोबर. तर म्हणजे जर एकपत्नी व्रत असेल तर एकपती व्रत येईल. हो, असायलाच पाहिजे. आणि मग पतीनं पण सता जायला पाहिजे. सता जायला पाहिजे. म्हणजे काय असतं माहितीये का की जेव्हा एखादी वर्चस्ववादी पद्धती तयार होते ना समाजात, ती ना हळूहळू हळूहळू विवेकशून्य बनत जाते. त्याच्यामधली ना आस्था असते ना, ती आस्था हळूहळू कमी होत जाते. म्हणून आज आपल्याला गरज कसली आहे, तर ही जी स्त्री पुढे म्हणजे या गेल्या शतकाच्या 50 वर्षांमध्ये या स्त्रीला ना सगळ्यात मोठा अनुशेष भरून काढायचा होता. आणि तो स्त्रीनं ना जास्तीत जास्त स्वतःच्या हिमतीवरती भरून काढण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. आणि मग विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, शिक्षण असेल, व्यवसाय असतील, या प्रत्येक ठिकाणी तिनं स्वतःला पुढं आणण्याचा प्रयत्न केला. मग आपल्या व्यवस्थेनं काय केलं तर पहिल्यांदा वरवरून टाळ्या वाजवल्या, आणि पाठून ना टोमणे आणि शेरे सुद्धा मारले. म्हणजे मला आठवतंय की पहिली वैमानिक आपल्या नागरी उड्डाण करणारी, तर त्या जेव्हा कॅप्टन होत्या तेव्हा अगदी सगळ्यांनी टाळ्या की या पहिल्या वैमानिक आहेत आणि त्या अमुक अमुक आता दिल्लीहून मुंबईला किंवा काहीतरी ती फ्लाईट आणणार आहेत वगैरे वगैरे, पेपरात बातमी वगैरे आली. त्यानंतरच्याच काही काळामध्ये मी एकदा विमानाने प्रवास करत होतो आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की या वैमानिक आहेत आता, म्हणजे त्या स्त्री वैमानिक आहेत, ते आपलं विमान चालवणार आहेत. तर माझ्या शेजारचे 2 पुरुष प्रवासी कुजबुजले, आता काही खरं नाही बरं का, उडू आपण आकाशात, पण लँडिंगच्या वेळी बघू काय होतं, म्हणजे पोचू का कसं, म्हणजे पोचू का, आणि लँडिंगच्या वेळेला बघू काय होतं. म्हणजे जणू काही ना त्या स्त्री वैमानिक ज्या होत्या त्यांना असाच आपला परवाना दिला होता. म्हणजे यांना सुंदरी चालते, सुंदरी चालते, सुंदरा नाही चालत.
आणि वैमानिक चालतो. बरोबर हो, आहे. हो. म्हणजे ती तुम्हाला हवाई सुंदरी हवी, हो, मन रिझवण्यासाठी. मन रिझवण्यासाठी. आणि सुकाणू त्या जहाजाचं किंवा त्या विमानाचं तुम्हाला स्त्रीच्या हाती द्यायला नको. आणि मग आम्ही लँड झालो बरं का तिकडं. आणि मग तिथे लँड झाल्यावरती मी त्यांच्याकडे बघितलं, तर मग त्यांनी पण माझ्याकडे बघितलं. आणि मग ते म्हणाले, नाही बरं चालवलं विमान. म्हणजे जणू काही यांच्या गॅरेजमध्ये 3 विमानं आहेत आणि हे रोज विमान चालवत आहेत. हे ना व्यवस्थेने दिलेलं बळ आहे. आणि हे व्यवस्थेने दिलेलं अनाठाई बळ आहे. पण त्यातून बाहेर पडून मला आता काही 1-2 वर्षापूर्वी चा प्रसंग आठवतो की त्यावेळेला मोठ्या अभिमानाने त्याच विमानात, म्हणजे कुठल्याही कंपनीचं होतं आठवत नाही, पण त्या विमानात सांगितलं की आज आपला ना ऑल विमेन क्रू आहे, एकही पुरुष नाही. आणि तेव्हा मात्र ना भरपूर टाळ्या वाजल्या. आणि त्यातल्या काही टाळ्या तरी नक्की स्वयंस्फूर्तीनं वाजलेल्या होत्या आणि त्यातल्या काही पुरुषांच्याही होत्या. म्हणजे हा किती मोठा प्रवास आहे. आणि त्या प्रवासातून आज ती स्त्री फक्त सहभाग मागत नाही, तर आज अनेक क्षेत्रामध्ये तिनं स्वतःची नेतृत्व देण्याची क्षमता सुद्धा सिद्ध केलेली आहे. म्हणून आपल्या पुढं, म्हणजे व्यवस्थेपुढं पुरुषप्रधान एक नवीन आव्हान तयार झालंय. ते आव्हान काय माहिती आहे का? की आता या स्त्रीचं नेतृत्व स्वीकार. हो, त्याला म्हणजे त्याला काही पर्याय नाही. हां, पण मग ते ना काय होतंय, आता काय पर्याय नाही. आता काय करायचं? म्हणजे अगदी IT क्षेत्रापासून मी अनेक ठिकाणी असं पाहतो की स्त्रीचं नेतृत्व ना हे मोकळ्या मनानं आणि हसऱ्या चेहऱ्यानं माणसं घ्यायलाच तयार नाहीत. आणि सगळे संशोधनाचे निष्कर्ष असे आहेत की औद्योगिक क्षेत्रामध्ये स्त्री नेतृत्व हे पुरुष नेतृत्वापेक्षा खूप जास्त चांगले रिझल्ट देऊ शकतं. पण हे मानायला तयार नाही. म्हणून आपल्याला आता काय लक्षात घ्यावं लागेल की नेतृत्व असेल किंवा अनुयायी असेल, हे दोन्ही संपूर्णपणे कर्तृत्वावरती ठरायला हवं. ते स्त्री किंवा पुरुष यावरती ठरायला नको. कर्तृत्वाच्या बळावरती जर स्त्री नेतृत्वाला स्वतःला लायक बनवत असेल, तर त्याचा स्वीकार हा मोकळ्या मनाने सर्वांनीच करायला हवा. मग पुरुषांनी असेल किंवा इतर स्त्रियांनी असेल, सर्व वयोगटातल्या सगळ्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्रियांचं नेतृत्व जर दिलखुलासपणे स्वीकारलं, तर मला असं वाटतं यामध्ये सगळ्या समाजाची प्रगती आहे. बरोबर आहे सर. आणि आता नव्या पिढीमध्ये तो बदल निश्चितच जाणवायला लागला आहे. कारण आम्ही अगदी शेतकरी माणसंसुद्धा, आम्हाला पण वाटतं की आमची मुलगी पहिली यावी. म्हणजे पहिलं येणं म्हणजे नेतृत्वच करणं आहे ना एक प्रकारचं. म्हणजे ती कुठल्याही क्षेत्रामध्ये तिनं अव्वल असावं आणि बाकीच्यांनी तिच्या मागं असावं. म्हणजे ही दिलखुलास भावना आता बापाची पण निर्माण झालेली आहे. गुरुजी, आम्हाला आता तिला पायकूट घालून शर्यतीत पळवायचं अजिबात नाही. कारण त्याच्याशिवाय आपल्या देशाची पण प्रगती होणार नाही आणि शेतीची पण प्रगती होणार नाही. मला असं वाटतं की पूर्वी स्त्रीचा जो दर्जा होता, तो दर्जा आता पुन्हा परत तिला मिळवून देण्यासाठी तिच्या मुलांना, तिच्या भावंडांना प्रयत्न करावे लागणार आहेत. तिचे वडील तर तिच्या पाठीशी आता नक्कीच येतं, कारण काळ बदलला आहे. प्रत्येक बाप आपल्या मुलीला नंबर 1 पाहू इच्छितोय. आता तो महिमाच विज्ञानाचा आहे, नव्या पिढीचा आहे आणि अशा चांगल्या मार्गदर्शकांचा आहे. आणि जर समजा अशा नंबर 1 मुली आपल्या शेती क्षेत्रात आल्या, तर आपली शेतीसुद्धा जगात नंबर 1 होणार आहे. आपण नुसते लोकसंख्येच्याच नाही, तर बाकी प्रगतीच्या बाबतीतही जगामध्ये नंबर 1 असणार आहेत. त्याच्यामुळं
स्त्रियांचा सन्मान आपण पूर्वीही करत आलो होतो. फक्त महालक्ष्मी असल्या की त्यांना पहिलं जेवू घालायचं आणि मग नंतर इतर 12 महिने आपणच झोडपायचं, हे आता नाही. आता त्यांना ज्यावेळेस भूक लागेल त्यावेळेस त्यांना जेवायची परवानगी आपण दिली पाहिजे. मला असं वाटतं की ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि गुरुजी, आम्ही आमच्यामध्ये निश्चितच सुधारणा घरापासूनच करूया. राम राम. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवतने करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.